तर हिला तुम्ही ओळखली का, जिला मी तव्यात भाजायला लागली या? तर काही जण म्हणतेली होय ओळखली की, आणि काहींना तर माहीतच नसेल. तर मला बी माहीत नव्हतं, पण गावाला आल्यावर सगळं माहीत पडलं. हिला म्हणते ती मुळ्याची शेंग, आणि लागते तर चवीला एक नंबर भारी. तर चला मग सांगते कशी बनवायची ती. तर तव्यामध्ये पहिली शेंग भाजून घ्यायची बिना तेलाची बरं का, आणि मग पाण्यात काढायची. पाण्यातनं भिजवून काढल्याच्यानंतर ताटात काढायची. मग गॅस चालू करायचा, कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये बिना फोडणी देता, कांद्याची न लसणाची कशाची फोडणी न देता, डायरेक्ट तेलामध्ये काढलेली शेंग अशी पालती घालायची बघा. आणि पालती घातल्याच्यानंतर झाकण लगेच झाकायचं, आणि झाकण झाकून परत बाजूला काढायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये चटणी म्हणजे लाल तिखट, हो लाल तिखट घालायचं. त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं, मग चवीनुसार टाका की. आणि त्याच्यावर शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा. आता जाडसर कूट घरात असला तर बघा, नसला ना करून ठेवा, आणि जाडसर कूटच घाला. कारण की मिक्सरला बारीक केलेला नका घालू, त्यानं चव देत नाही हो, दुसरं काय नाही. जाडसर कूट टाकल्याच्यानंतर जरा उलटाण्यानं शेंग तिकडून तिकडून हलवायची. आणि चांगली हलवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी वतायचं. पाणी वतल्याच्यानंतर परत एकदा जरा इकडून तिकडून हलवायची. आणि मग नंतर जरा ताट झाकून ठेवायचं त्याच्यावर, आणि कमी गॅसवर जरा चांगली शिजू द्यायची. ती मुळ्याची शेंग जरा कवळी असल्यामुळं तिला काही लय उशीर शिजायला लागत नाही. आणि ताट बाजूला काढून ठेवायचं. आणि बघा झाली की तयार. आणि कशी दिसती या, एकच नंबर. आणि मग नंतर तिला काढायची, झाली की तयार. आणि मग प्लेटमध्ये काढून ठेवायची. आणि जरा मी बाजूला एका साईडला मुळ्याची शेंग करत होती, आणि एका साईडला मग चपात्या बी करत होती. मग म्हणलं दाखवावी जरा एक ग्लासची चपाती, म्हणून मग चपातीचा व्हिडिओ केला. आणि बघा